श्री स्वामी समर्थ। आज श्रावणातला गुरुवार आणि या गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट कोयनानगर या ठिकाणी नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि नानांचं मार्गदर्शन घेण्यासाठी काही भाविक आलेले आहेत। आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया। कुठून आलात ताई? आम्ही बेळगावपासून एक 60 किलोमीटर, चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्हा, आणि गाव आमचं हलकर्णी। कधीपासून येता तुम्ही इकडे? आज पहिलीच वेळ आलेलो आहे। खूप उशिरा समजलं, म्हणजे काय म्हणतात, दिव्याखाली अंधार म्हणतात तसं आम्ही जवळ असून आम्हालाच कळलं नाही किती लांबून लांबून लोक येतात हे तिथं आज आल्यानंतर बघितल्यानंतर आम्ही एकदम, म्हणजे आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला। म्हणजे इतकी वर्ष आमची फुकट गेली असं वाटलं की त्याच्यामध्ये म्हणजे आमचा योग आला नव्हता, म्हणून कदाचित उशीर झाला असेल। तुम्हाला या मठाची किंवा नानांच्या जे अद्भुत जे त्यांची सेवा चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कसं समजलं? आम्हाला पहिल्यांदा म्हणजे आमचं गडिंग्लज तालुक्यामध्ये सांबरे म्हणून मामांचं गाव आहे, तर तिथून गेली 5 वर्ष मंडळी येतात। तर फक्त ऐकत होतो आम्ही की मंडळी जातात आणि तिकडे काहीतरी औषध घेऊन येतात, असंच काहीतरी असेल असं, म्हणजे एवढं लक्ष घातलं नव्हतं। पण हिचे मिस्टर आता गेली किती वर्ष, मला वाटतंय 20 वर्ष तरी। किती वर्ष? 10-12 वर्ष झाली असणार। हां, ते ड्रिंक घेतात। मग ह्याच वर्षी नेमकं त्यांच्या घरी तिच्या माहेरी पालखी आलेली होती स्वामींची, अक्कलकोटवरून, आणि तिने स्वामींच्याकडे संकल्प केली की माझे मिस्टर तुमची पुढच्या वर्षी पालखी येईपर्यंत माझ्या मिस्टरांनी याच्यातून बाहेर पडायला पाहिजे। आणि योगायोग त्यालाही असं वाटलं की आपण आता सोडायला पाहिजे, तर काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे। तिने मला फोन केला की ताई आपण काय करूया, माझे मिस्टर म्हणतात की आता सोडायचं आहे मला। मग आता सोडायचं आहे म्हटलं तर कुठं कुठं चौकशी केली, तर नंतर समजलं की सांबऱ्यातून मंडळी जातात, गडिंग्लज तालुक्यातून। मग तिकडे एकट्यांकडून विचारून घेतलं तर त्यांनी ॲड्रेस पाठवला, आणि तो बरोबर श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा केंद्र हे नाव बघितल्यानंतरच म्हणजे तिला वाटलं की मला स्वामी प्रसन्न झालेले आहेत आणि आता मी ह्याच्यातून पूर्ण मुक्त होणार, हा तिचा तिथंच आत्मविश्वास झाला। आणि मग आम्ही लगेचच त्यांना फोन केला, कॉन्टॅक्ट केला, आणि ती जी मंडळी नेहमी येतात एक तिथं ते 2 दिवसात आमचं सगळं, हा 2 दिवसात ठरलं सगळं। 2 दिवसामध्ये ठरलं। कधी आला पहिल्यांदा तुम्ही? आजच आले की पहिल्यांदा सकाळी पहाटे आलोय आम्ही। ओके, म्हणजे शांत सुतार म्हणून गडिंग्लजच्या हे सांबऱ्याचे आहेत, ते त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला घेऊन आले। फक्त आम्हाला 4 लोकांना ते घेऊन आले। म्हणजे बघा की इथं येण्यासाठी योग लागतो असं म्हणतात, आणि त्यांना तो योग आलेला आहे। आज आपण ज्यांच्यासाठी आलेत, कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे की काही त्रास होता किंवा काय? त्रास म्हणजे भरपूरच त्रास होता, पण हिला इतकं म्हणजे माझ्या मनातून इच्छा झाली की तू जे करायला लागलीस ते म्हणजे अदा मनाभावे कर, की त्याच्यामुळे मलाही बरं वाटेल, आणि ते मनातून मी हिला सांगत गेलो, आणि ती एक मला आतून स्फूर्तीच झाल्यासारखी झाली, आणि मी ह्या मार्गात आलो। इतकं म्हणजे तिचं ते स्वामींच्यावरती श्रद्धा आणि तिचं पूजन वगैरे मी बघितलं, आणि आपोआप माझ्या मनातूनच मी स्वतःहून तिला। म्हणजे आता एक सांगा की तर लोक म्हणतात की इकडे आल्यानंतर काय खर्च होतो का काही, तर तुम्हाला कशी सेवा किंवा जो नानांचं मार्गदर्शन आहे किंवा इथं आल्यानंतर जी आमची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरून तुम्हाला सोयी सुविधा कशा मिळाल्यात? एकदमच उत्तम, आणि म्हणजे एकदम इथून आल्यानंतर सगळं एकदम विसरायलाच होतंय, घरचं बाकीचं काही आठवतच नाही। म्हणजे आपलं देवाच्या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय, त्या पूर्ण समर्पित व्हायला पाहिजे ते वाटतंय, म्हणजे सगळं विसरायला पूर्ण, आणि एकदम जो आनंद मिळतोय तो मिळाला। आणि जे अनुभूती सरांनी आता ते 2 तास सांगितले ते तरी म्हणजे इतके, म्हणजे ते माझ्या आयुष्यात कुणी सांगितलं पण नसतं अशी त्यांनी ती अनुभूती मला सांगितली। 2 तास सांगितली ती, म्हणजे ते न विसरण्यासारखे अनुभव त्यांनी जे सांगितले ते खरोखरच म्हणजे अप्रतिम आहे। म्हणजे इथलं जे काम आहे ट्रस्टचं ह्या ते म्हणजे तोंडात सांगण्याच्या पलीकडे शब्द नाहीत सांगण्याचे, खरोखर शब्द नाही आहेत ते। स्वामींची लीला इतकी आगाध आहे की नाही। मग आम्हाला व्यक्ती आमच्या सोबत आलेली आहे, हा काय म्हणला? अजून एक व्यक्ती आमच्या सोबत आलेले आहेत, तर त्या खूप ड्रिंक घेतात, त्यांच्या मिसेसला वगैरे खूप त्रास व्हायचा, ते पण आले, ते आता त्यांनी घेतले औषध। त्यांना सकाळी लाईनमध्ये थांबल्यानंतर दुसरी व्यक्ती पिलेली जी होती तिचा वास आल्यानंतर त्यांना उलट्या आल्या। औषध घेण्याआधीच इथं पाय ठेवल्या, ह्या भूमीत पाय ठेवल्यानंतरच
पाय ठेवल्याबरोबरच परिवर्तन, मन परिवर्तन आणि शरीर परिवर्तन होतंय तसा अनुभव आला. मग ते आले बाहेर आणि म्हणाले की मला उलटी आल्यासारखे होते त्या वासानं. मग आम्ही त्यांची चेष्टा केली की तुमच्या वासानं किती लोकांना त्रास होत होता आज कळालं का तुम्हाला? असं आम्ही त्यांची चेष्टा केली. म्हणजे इतका अनुभव आहे इथं आणि अप्रतिम सेवा चाललेली आहे. अशी सेवा आजपर्यंत आम्ही कुठं बघितलेली नाही. आणि अशी कितीतरी म्हणजे कुटुंबात सुधरत आहेत, जे किती कुटुंबामध्ये सुद्धा. आज 600 लोक आमच्या समोर, आता 300 लोक आम्ही बाहेर पडलेली बघितलेलं आहे. दुसरी बॅच आता बाहेर पडणार आहे. जर प्रत्येक गुरुवारी एवढी मंडळी जर म्हणजे कितीतरी कुटुंब ह्याच्यातून सुधारणार, म्हणजे आधार मिळणार आहे. होय 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 होय. सरळ बोलणारी नाहीत. तुम्ही आता इथून तुमचा हा पहिला गुरुवार आहे, तुम्हाला 5 गुरुवार करायचे आहेत करणार. म्हणजे या नानांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला 5 गुरुवारी तुम्हाला इथे यायचं आहे. मग इथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का की समाजामध्ये तुम्ही आणखीन सांगून काही लोकांना, आपण जसं आपलं कुटुंब बरबाद करण्याचा प्रयत्न केला व्यसनामध्ये, तर तुम्ही काय करणार प्रयत्न यासाठी? इथून पुढे माझे जे मित्र त्या संगतीतले आहेतच, त्यांना मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. मी अगोदर थोडंसं याच्यातून बाहेर सावरणार आणि त्याच्यानंतर मी नक्की घेऊन येणार इकडे. माझी आत्ता ह्या वेळेलाच इच्छा होती, पण माझ्या ताई आणि हे म्हणायला लागल्या की तू अगोदर अनुभव घे त्याच्यातून आणि त्याच्यानंतर त्यांना पण तू घेऊन ये. म्हणजे मी आता जे भाविक माझा व्हिडिओ बघत असतात त्यांना मी नेहमी सांगत असतो की इथं एकदा येऊन जावा. इथं कोणीतरी सांगितलंय म्हणून येऊन जावा. तुम्हाला मनाला वाटलं तेव्हा येऊन जावा, किंवा फक्त स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून येऊन जावा. तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही, असं हे ठिकाण आहे. मी नेहमी पत्ता सांगत असतो. कराडवरून तुम्हाला जवळ आहे, चिपळूणवरून येणाऱ्या लोकांसाठी जवळ आहे, कोयनानगरच्या अतिशय जवळ असणारं हे ठिकाण आहे. श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट, आंबेघर, कोयनानगरच्या एकदम जवळ आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर असतो. मी ट्रस्टचे सगळे नंबर तुम्हाला दिलेले आहेत. कधीही फोन करा, तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल. आणि प्रत्येक गुरुवारी या व्यसनमुक्ती सेवा ट्रस्टचा उपक्रम सुरू असतो. आणि जे भाविक लांबून येतात त्यांनी गुरुवारी जरी आलात तरी गुरुवारी तुमची निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था इथं केली जाते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ एकदा बोला. सगळे आईंचे सेवेकरी आहोत. आणि आईंची साधना असल्यामुळं कदाचित स्वामींनी लगेचच आकर्षित करून घेतला असावं आम्हाला. म्हणजे गुरुतत्व एकच आहे शेवटी. कलावती आईंचे सेवेकरी आहोत आम्ही. गुरुतत्व एकच आहे. आणि खूप नानांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्नता, म्हणजे सिद्धार्थ स्वामींना बघितल्यासारखं, आईंचे गुरु सिद्धार्थ स्वामी, त्यांना बघितल्यासारखं असं भास, म्हणजे असं हे झालं. खूप समाधान वाटलं, प्रसन्नता वाटली. खूप छान इथलं नियोजन आहे. आणि सगळ्यांनी इथं समर्पित होऊन सगळ्यांनी व्यसनमुक्त व्हावं आणि आपलं जीवन संसार सुखी करावा अशी आम्ही आज स्वामींच्याकडे प्रार्थना करतो. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नसुद्धा करतो. जी मंडळी आमच्या सानिध्यात येतील व्यसनी, त्या लोकांना आम्ही हा पत्ता देऊन इथं पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुठून आलात माऊली? सिद्धटेकवरून, कर्जत तालुका, अहिल्यानगर जिल्हा. ओके. कधी पहिल्यांदा आला तुम्ही इकडे? हा, पहिल्यांदा आलो. तुम्हाला कसं समजलं इकडे यायला? असंच म्हणजे सांगितलं कोणाला तरी, म्हातारीला, म्हातारीने आणलं. म्हातारी तुम्ही आला? हो. म्हणजे बाकी ज्यांनी सांगितलं त्यांना फरक पडला? हा, पडलाय ना. ओके. तुम्ही कुठून आलात? अंबाजोगाई. आंबेजोगाई. ठीक आहे, चला. तर अशी भाविक म्हणजे आंबेजोगाई असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, इकडून लोक येत असतात. अजून आपण बरेच जणांना भेटायचं आहे. त्यांचं पूर्ण ज्या भावना आहेत तिथल्या त्या आपण जाणून घेणार आहोत. कुठून आलात? बेळगाव. मराठी येतं ना? हां. तुम्ही पहिल्यांदा आला? हो, आता पहिल्यांदा. कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर? तरी आता जरा बरं आहे, जरा पहिल्यापेक्षा बरं आहे जरा. हो ना. म्हणजे किती वर्ष आलं तुम्ही सणामध्ये? काय सणामध्ये नाही, असंच आपलं गाली आम्ही आलो इथे. हो ना. ओके ओके, चालेल. कट कर. चला पुढे पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. बाहेरच होता. कुठून आलात? छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आला इथे? हो.
तुम्हाला कसं समजलं की इथे व्यसनमुक्तीवरती काम होतं म्हणून? आमच्या गावातले 20-25 लोक आलेले माझ्यावर. त्यांना त्यांना कसा अनुभव पडला मिळाला? त्यांनी माहिती घेतली करून. ओके. त्यांना माहिती झाल्यानंतर आले ते आणि त्यांचं पाहून आम्ही आलो. त्यांना फरक पडला तिकडे? हो, फरक पडला. किती वर्ष झालं ते येतात? ते जवळ 6 महिन्यापासून येतात ते. 6 महिन्यापासून येतात. ओके. म्हणजे गावात तुमच्या चर्चा आहे की बाबा इकडे आल्यानंतर फरक पडतो. हो, व्यसनमुक्ती होतं. लोकांच्या संसारामध्ये सुधारणा झालेली आहे व्यसन? हो, बरेच लोक झालेले. 22 लोक गेले इथून. 22 लोक पहिले येऊन गेलेले. हो. नाव काय आपलं? मच्छिंद्र जाधव. तर हे आहेत मच्छिंद्र जाधव. हे आलेत छत्रपती संभाजीनगरहून आणि गावातील जवळजवळ 20-22 लोकांनी व्यसनमुक्तीचं इथून नानांच्याकडून आल्यानंतर ते स्वतःहून आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं लोकांच्या जीवनामध्ये फरक होत असतो. हे भाविक आपले आलेले आहेत पुण्याहून. दादा तुम्ही पहिल्यांदा आलात? हा, पहिल्यांदाच आलोय. तुम्हाला कसं समजलं इकडे? मला मित्रांकडून माहिती मिळाली. मग ते पहिल्यांदा येऊन गेले होते? हा, ते येऊन गेले होते. त्यांना काय फरक पडला वगैरे? त्यांना दारू सोडल्यापासून त्यांना आर्थिक नुकसानीला जे सामोरं जायला लागत होतं ते बंद झालं आणि त्यांचा फायदा व्हायला लागला. त्यामुळं त्यांनी मला सांगितलं की असं असं तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथं जावा, निःशुल्कपणे व्यसनमुक्ती करतात तिथं. त्यामुळे मी आलेलो आहे इथं. तुम्हाला याय जायला वगैरे काय त्रास वगैरे झाला? नाही, तर या जायला थोडाफार होतच त्रास, पण आता इकडे यायचं म्हणलं काहीच वाटलं नाही. उलट आनंद वाटतोय आता. आता पुण्यावरून काही लोक येणार आहेत. आता तुम्ही पुण्यावरून आलात बरोबर, तर पुण्यावरून यायला तुम्हाला कसा मार्ग सोपा पडला किंवा कुठल्या मार्गे तुम्ही आला हे सांगितलं म्हणजे बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. आम्ही 2 व्हीलरवर आलेलो आहे. जर तसं यायचं झालं तर पुणे ते पाटण किंवा ग्वागर एसटीत तिथून आहे, डायरेक्ट पुणे स्टेशनवरून आहे, स्वारगेटवरून आहे. त्यामुळं तिथून जरी आलं सकाळचं पहाटेच्या बी एसटी चालू असतात. 4 वाजेपासून एसटी चालू असतात. त्यामुळे इथं 7 वाजेपर्यंत येऊन जातो माणूस. इथं आल्यानंतर तुम्हाला काय व्यवस्था सगळी झाली इथली? सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे सगळी आणि छान आहे. बरं, इथं शुल्क वगैरे काय तुमच्याकडून घेतलं कुणी? नाही, 1 रुपया शुल्क घेतलं नाही, काय नाही. हे तुम्ही लोकांना कसं सांगू शकाल? मी इथं सगळं निःशुल्क आहे की इथं पैसे वगैरे काय घेत नाहीत आणि व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि चांगलं आहे आणि इथून भरपूर लोकांना फायदाही झालेला आहे. तर अशी भाविक लोक पुणे, मुंबई असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल किंवा राजस्थानमधून काही लोक येतात, गुजरातमधून काही लोक येतात, मुंबईवरून लोक येतात. ते लोकांचा अनुभव मी सांगण्याचा एकच हेतू असतो की एका व्यक्तीचा अनुभव लोकांनी बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे हे त्यांना समजतं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये भरभराटीचे दिवस येतात. आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लाखो लोकांना मी मदत करतो. हजारो लोक मला फोन करून इच्छित असं इथला पत्ता असेल किंवा काय असेल. तर नक्कीच तुम्ही व्यसनमुक्त झालात तर समाज व्यसनमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. कारण एक व्यसनमुक्त कुटुंबाचा करता धरता जर एक व्यसनमुक्त झाला तर त्याचं कुटुंब सोन्यासारखं पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही. असं या श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा केंद्र कोयनानगर इथं आल्यानंतर तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. कुठून आलात? किल्ले मच्छिंद्रगड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तुम्ही कधीपासून येत आहे? 8 वर्ष झाली. म्हणजे व्यसनमुक्ती होऊन तुम्हाला 8 वर्ष झाली. कसा अनुभव आहे? चांगला अनुभव आहे. प्रगती होत्या, दारू पण केलं. सगळे व्यवस्थित आहे आपलं, म्हणजे चांगलं आहे सगळं सुखासमाधान. तुम्ही कधीपासून येत आहे? मी आता एक 6 महिने 7-8 महिने झाले एका हो. काय वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर? काय नाही, चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. पहिल्यापेक्षा बदल आहे आपला, बरं आहे. व्यसनमुक्त केंद्र चांगलं आहे त्यामुळे बरं वाटतंय. तुम्हाला इथं सांगितलं कुणी इथं या किंवा हा मार्ग कुणी दाखवला? तिथं आपल्या गावातला एक जण आला होता, त्याचं बघून आपण इकडे आलो. बरं, इथं काही शुल्क वगैरे घेतात असं काय आहे का? इथं काही पैसे वगैरे घेतात असं काही आहे का? नाही, काय नाही. सेवा चांगली आहे. सेवा चांगली आहे. ओके. आणि तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगाल इथं येण्या काय होतं ते? इथं म्हणजे कसं आहे, इथं आल्याला म्हणजे दारू बंद झालेली चांगलं जाईल. तर म्हणजे असं आहे बघा, हे कराडवरून आलेले आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्याच्या संगतीनं आलात तर त्या संगतीमध्ये राहता, परंतु इकडे एखाद्याच्या संगतीनं आला तर तुमची संगत खूप मोठी वाढती आणि तुम्ही व्यसनमुक्त होता. कारण स्वामी समर्थांची ही लीला आहे आणि नानांचं मार्गदर्शन आहे.
राज बस